श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमः जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनग जामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वरध्वनी विराजित जाती समन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्ष मख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाल कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो स्वर्ग स्थित्यंतर कारण त्रिशूलपाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्यवदन माया विपिन दहन जो जो सचितानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज सर्व काळ व्यापक जो सकल कली मल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्म जता तम नर रंजन जनन मरण नाशक जो कमलोद्धव कमलावर दशशत मुख दशशत कर दशशत नेत्र सूर भूसूर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर ज्व स्वरधुनी तीरविहार विश्वेश्वर काशीराज जो व्यमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगर्भ भंजन अज अजीज जो अमित गर्भ निगमाग मनुत जो दिगंबर अवयव रहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणु नृपवर महत्पापहर घृणेश्वर सनातन जो जो उमा हृदय पंजर कीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपा पार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो रुद्रारीश शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबक राज त्रिदोषा नलशांत करुणाकर बलाहक जो कामसिंधू रविदकारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निसी दीन गाती अम्नाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संतापहरण जोडोनिकर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐशिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क ब्रह्मानंद म्हणी श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा अनुकोठून व्यम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता
प्रकाशावया आदित्या दीपसरता केवी होय, धरित्रीचे करुणी पत्र कुदर कुंजल जलधी मशी पात्र, सुरद्रुम लेखनी विचित्र, करुणी लिहित कंजकन्या, तेही तेथे राहिली तटस्थ, तरी आता केवी करू ग्रंथ, जरी तू मनी धरिशी यथार्थ तरी. काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू, त्याशी जीर्णदशी वाहती दीनबंधू, तैसे तुझे गुण करुणा सिंधू, वर्णितसे अल्पमती सत्यवती, हृदय रत्न मराळ, भेदित गेला तव गुण निराळ, अंत न कळेची समूळ, तोही तटस्थ राहिला, तेथे मी मंदमती किंकर, केवी क्रमू शके महिमांबर, परी आत्मसार्थक करावया साचार, तव गुणार्णवी मी न झालो, ऐशे शब्द ऐकता साचार, तोषला दाक्षायनीवर, म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर, आरंभी रस भरीन मी, तैसा धरुनी शिशूचा हात, अक्षरे लिहवी पंडित, तैसे तव मुखे मम गुण समस्त, सुरस अत्यंत बोलवीन मी, श्रोती व्हावे सावध चित्त, स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात, अगाध शिवलीलामृत ग्रंथ, ब्रह्मोत्तर खंड जे, नैमिषारण्यी शौनकादिक, सुमती सुता प्रती प्रश्न करीती, तू चिदाकाशीचा रोहिणी पती, करी तृप्ती श्रवण चकोरा, तुवा बहुत पुराणे सुरस, श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष, अगाध महिमा आसपास, दशावतार वर्णिले, भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त, परी शिवलीलामृत अद्भुत, श्रवणद्वारे प्राशन करू यावरी, वेद व्यास शिष्य सूत, म्हणे ऐका आता देऊनी चित्त, शिवचरित्र परमाद्भुत, श्रवणे पातक पर्वत जळती, आयुरारोग्य ऐश्वर्यापार, संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवण मात्रे देनार श्री शंकर निजांगे, सकळ तीर्थव्रताचे फळ, महामखांचे श्रेय केवळ, देनार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कली मल नासती, सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्रराज शिवषडाक्षर, बीज सहित जपावा, दुधा मंत्र शिवपंचाक्षर, दोन्हींचे फळ एकची साचार, उतरी संसारार्णव पार, ब्रह्मादिसूर ऋषी हाची जपती, दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद पातक, इतुक्यासही संहारक, शिवतारक मंत्र जो, तुष्टी पुष्टी धृती कारण, मुनी निर्जराशी हाची कल्याण, करता मंत्रराज संपूर्ण, अगाध महिमा नवर्णवे, नवग्रहात वासर मनी थोर, तैसा मंत्रात शिवपंचाक्षर, कमलोद्धव कमलावर, अहोरात्र हाची जपती, शास्त्रा माझी वेदांत, तीर्था माझी प्रयागाद्भुत, महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा, शस्त्रान माझी पाशुपत, देवान माझी कैलासनाथ, कनकाद्री जैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी केवी हा, केवळ परमतत्व चिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र, तीर्थव्रताचे संभार ओवाळून टाकावे, हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी, अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती, श्री शूद्र अधिकरुणी हाची जप, मुख्य चहुवर्णी, गृहस्थ ब्रह्मचारी अधिकरुणी, दिवस रजनी जपावा, जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता, कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा, शिवमंत्र ध्वनी पंचानन, करणी अकर्णिता दोष वारण, उभेची सांडिती प्राण, न लागता क्षण भस्म होती, न्यास मातृका विधी आसन, न लगे जपावा प्रीती करून, शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊनी पुढे उभा, अखंड जपती जे हा मंत्र, त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र, आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र, अहोरात्र रक्षितया, मंत्र जप काल
लागुनी. शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखी करुनी. घेई जे आधी विधीने, गुरु करावा मुख्य वर्ण. भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण. या चिन्हे करून मंडित जो, मितभाषणी शांत दांत. अंगी अमानित्व अदंभित्व, अहिंसक अतिविरक्त. तोची गुरु करावा वर्णांना. ब्राह्मणो गुरु हा, ही वेदवचने निर्धारू. हा त्यापासोनी मंत्रोच्चारू, करुनी घ्यावा प्रीतीने. जरी आपणाशी ठाऊक मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार, तरी निष्फळ जाणीचे काम क्रोध. मदयुक्त जे का प्राणी, गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत. परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून. जरी झाले अपरोक्ष ज्ञान, करी संताशी चर्चा पूर्ण. तरी गुरवीन तरेना, एक म्हणती स्वप्नी आम्हा ते. मंत्र सांगितला भगवंते, आदरे सांगे लोकांते. परी तो गुरुवीन तरेना, प्रत्यक्ष येऊन या देव. सांगितला जरी गुरु गुह्य भाव, तरी तो न तरेची स्वयमेव. गुरुशी शरण न रिघता, मौजी बंधना विन. गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र, वराविन वराडी समग्र. काय व्यर्थ मिळोनी, तो वाचक झाला बहुवस. परी त्याचे न चुकती गर्भवास, म्हणून सांप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परी पूर्व सांप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भाधाशी सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्रांचे पुनश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर नक्षत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी परातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठनी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस, श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परमा पवित्र. दाशार्य नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती कारभार, कर जोडोनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदे ज्यांची उजळली. मुकुट घर्षणे करुणी, किरणे पडली दिसती चरणी. तेने सत्तावसन पसरुनी, पाला निली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरद काळीचा द्विजराज. सकळ प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दाशीस, स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नीशी रत, स्वरूपाशी तुळीजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले. भूभुजावरी जामदग्न, समरांगणी जेवी प्रलयाग्न. ठाण न चळे रणिहुनी, कुठार घाये भूरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळीचा वळा. जेने दान मेघे निवटिला, दारिद्र्य धुरळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्त मयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत. जलसिंधू होय भयभीत, निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य. वचन तेवी न चळेची, त्याची कांता रूपवती सती. काशी राजकुमारी नाम कलावती, जिचे स्वरूप वर्णी सरस्वती. विश्ववदने करुनिया, जे लावण्य सागरीची लहरी. खंजनाक्षी बिंबाक्षरी, मृदुभाषिणी पिकस्वरी. हंसगमना हरिमध्या, शशिवदना भुजंगवेणी. अलंकारा शोभा जिची तनुवानी, दशन झळकती जेवी हिरेखानी. बोलता सदनी प्रकाश पडे, सकल कला निपुण. या लागी कलावती नाम पूर्ण.
जे सौंदर्य वैरागरीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे, अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ, नेत्र मिलिंद रुंजी घालित, धनी पाहता न पुरेची, नूतन आणिली पर्णनून, मनसीचे आकर्षिले रायाचे मन, बोलावू पाठविले प्रीती करून, परी ते न येची प्रार्थिता, स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिता नृप मानसमीन, त्या लागी दाशार्य राजा उठून, आपणची मेल गेला तिजपाशी, म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनु वृक्षाशी आलिंगी, उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वा देखता तव ते, शृंगार सरोवर मराळी, बोले स्वास्यवदना विल्हाळी, म्हणे म्या उपसिला शशीमौळी, सर्व काळ व्रतस्तसे, जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात, अद्भुत अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी, स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी, तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी, पर्व काळ व्रत दीन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षून, मग ललना भोगावी प्रीती करून, राजलक्ष्मी सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड, रती भरे परसोनी दोर्दंड, आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले लोहार्गला तप्त अत्यंत, तैशी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होऊन पुसत, कैसा वृत्तांत सांग हा, शृंगार सदन विलासिनी, मम हृदयानंदवर्धिनी, सकळ संशय टाकुनी मुळी हुनी गोष्टी सांग, मग हे राजचक्र मुकुटावंतस, क्रोधे भरो निधी मानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुसयात्मज महाराज, त्या गुरुने परम पवित्र, मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र, जो जपता अहोरात्र, परम पावन पुनीत मी, ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त, अगम्यागमन केले, विचाररहित अभक्षती तुके भक्षिले, मज श्री गुरु दये करून राजेंद्र आहे, त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन, घडले नाही सर्वथा, घडले नाही गुरुसेवन, पुढे राज्यांती नरक दारुण, ऐकता राव अनुतापे करून सद्गदित झाला, म्हणे कलावती गुण गंभीरे, तो शिव मंत्र मज देई आदरे, ज्याचे नि जपे सर्वत्रे पापे भस्म होती, ती म्हणे बुभुजेंद्र, मज सांगावया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धार तू माझा, तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ, गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची, जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाची महाराज गर्ग मुनी, त्यासी नृप श्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईजे, मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातला तत्काळ, साष्टांग नमुनी करकमळ, जोडून उभा ठाकला, अष्टभावे दाटून हृदयी, म्हणे शिव दीक्षा दे मज देई, म्हणून पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था, यावरी जो गर्गमुनी, कृतांत भगिनी तीरा येऊनी, पुण्य वृक्षा तळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे, उभयतांनी करुणी स्नान, यथा सांग केले शिवपूजन, यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी, दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरुपूजिला नृपे आदरे, गुरु दक्षिणेशी भांडारे, दाशाहराये समर्पली, तनु मन धनेशी उदार, गर्गचरणी लागे नृपवर, असोनी गुरुशी वंचिती जे पामर, ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरीस आपदा, आपण भोगी सर्व संपदा, कैचे ज्ञान त्या मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदा न भजे जो, एक म्हणती तनु मन धन, नाशिवंत गुरुशी काय अर्पुन, परमचांडाळ त्याचे शठ ज्ञान, कदा वदन न पहावे, धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराग्य साधन, चतुर्वेद शास्त्रे आला पढून, धिक पठन तयाचे जैसा खर पृष्ठीवरी चंदन, षड्रसी दरवी
व्यर्थ फिरून चिवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकीती. घाना इक्षुरस गाळी इतर सेविती रस नव्हाळी की पात्रात शर्करा साठविली परिगोडी न कळे तया. असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्य नृपाळ. षोडशोपचारी निर्मळ पूजन केले गुरुचे. उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिव षडाक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी उगवला निजबोध तरणी. अज्ञान तमतेची क्षणी निरसुनी नवल झाले. अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून. कोट्यावधी काक निघोनी पळते झाले ते धवा. किती एकांचे पक्ष जळाले. चरफडीतची बाहेर आले. अवघेची भस्म होऊन गेले. संख्या नाही तया ते. जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन. तैसे काक गेले जळून देखोनी राव नवल करी. गुरुशी नमुनी पुसे नूप काक कैचे निघाले अमुप. माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे. बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे. भस्म झाली निष्पाप झाला नृपवर. गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून. चारी देह निरसून गेले पावन गुरुराया. केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुरस बळ काम वेताळ धुसधुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना. या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ त्वा निरसिला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू. सहस्र जन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे पळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या. सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुतक अल्पक परदा रागमन. गुरुनिंदक ऐशी नाना महत पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक. स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमना. मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रासाद भेद लिंग भेद पाही. पंक्तिभेद हरिहर भेद. ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक. पाखंडमती मिथ्यावादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक. स्त्री लंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक. कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक. भकधानी गुरुछळक. मातृहतक पितृहत्या. दुर्बल घातुक कर्ममार्गघ्न. दिनहत्यारी पाहती पैशून्य. तृणदाहक पीडिती सज्जन. गोत्रवध भगिनीवध. कन्या विक्रय गोविक्रय. हय विक्रय रस विक्रय. ग्रामदाहक आत्महत्या पाहे. भ्रूणहत्या महापापे. ही महापापे सांगितली. शूद्रपापे नाही गणिली. इतुकी काकरूपे निघाली. भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम. म्हणून नरदेह पावल उत्तम. गुरु प्रतापे तरलो निस्सीम. काय महिमा बोलू आता. गुरुस्तवन उपरी करुणी अपार. ग्रामाशी आला दाशार्य नृपवर. सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले. वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशात. अलिंगिता कलावतीशी नृपनाथ. ऐशी शशी ऐशी शीतळ वाटे. शिवभजनी लाविले सकळ जन. घरोघरी होत शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन. ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशार्य रायाचे आख्यान. जे लिहिती ऐकती करीती पठन. प्रीती करुणी ग्रंथरक्षण. अनुमोदन देती जे. सुफळ त्यांचा संसार. त्याशी निजांगे रक्षी श्रीशंकर. धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे. पुढे कथा सुरस सार. अमृताहुनी रसिक फार.
ऐको तो पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवीत विचारोनी पहावे मनी निर्धरी श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद भंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथमाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।